अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय वर्णिले. बाळाप्पा मुरगुडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती. तेथे आपला मनोदय स्थिती जाय निसंशय पिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगुडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊन बेसावं अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊन सांगते ते करावे मांडा दयासी विचार. निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान. ते कामना धरून चित्ती सेवेकरी सेवा करती. जेथे वाहे भीमा नदी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरून चित्ती आराधती नरसिंह सरस्वती. दरिद्र धन इच्छिती योगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करती गंगा स्नान कोणी घालती नमस्कार. तेथील सर्व सेवेकरी नित्य नेमे 2 प्रहरी मागून या मधुकरी निर्वाह करती आपुला. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठवणे संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून मागुती येती गावात. सेवेका बरोबरी मागुनी मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतवणी येती. ते मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसली जप ध्याने. अस्त जाता सरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्राम माझे येती. ते बाळाप्पा ते गृहस्थामी संतती संपत्ती सर्वसज्ञी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडणी गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती जाहती. पंचपक्वाने सेवेती घरी येती. येथे मागती मधुकरी मिळती म्हणून कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा हो दास न व्हायची. आई आराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवू. बाळाप्पासी मानविले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडून त्यांच्या घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बेसून तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविल. ऐसे लोटले काही दिवस शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अति तर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपले प्राक्तन भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसणे नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्नी येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त एक रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्याची साधावे. पाहून यायचे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव त्यास एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी करू नये उतावळे. ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते झाले अपूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालावा. मग कोण एके दिवशी बाळाप्पा आले सांगमासी. वृक्षतळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आणले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला. त्यासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पंचपक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषल्यानंतरी उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयाशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून त्यासी मार्गावरी झाले. चरणीला चालून अक्कलकोटी 2रे दिनी. बाळाप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती येतरूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी बरोबरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाखी इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनार्थी धावती. त्यांची झाली गर्दी यात्रा तरे घरोघरी. नाम घोषिते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येतात. तेथे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शन कारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर येती. रामदास अगोरपंथी दर्शन येती स्वामीच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. त्या क्षेत्रीच महिमा न केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले पुण्य पावन. देखून नगरी बाळाप्पा तोषल्या अंतरी. पूर्व पुण्यक्रियांचे पद जन्म सार्थक झाले. बाळाप्पा होऊन सेवेकरी स्वहस्ते करील श्रीचाकरी. ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावे. ज्याचा महिमा आगाध जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मभरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संवत 11 अध्याय. गौडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु.